तर शिवकन्या लिहिते, महाराज काय बोलू तुमच्याबद्दल, सांगावे तुमच्याबद्दल इतरांना आणि सांगता सांगता शब्द संपावे. तुमच्यासारखे राजे लाभले आम्ही भाग्य किती मानावे, तुमचा पराक्रम आजच्या मुलांना कसे समजवावे. तुम्ही परस्त्रीला आई समान मानायचात, अहो राजे आजच्या पिढीला तुम्ही हवेच होतात. अत्याचार करणाऱ्याचा तुमच्या वेळी चौरंग होत होता, मग का आज अत्याचार केला की 4 दिवसांनी पूर्ण समाज शांत बसत होता. राजे तुमच्या शौर्याची गाथा वाचायला दिवस दिवस कमी पडतो आणि आजचा मुलगा रोज एका मुलीवर अत्याचार करतो. 19 फेब्रुवारीला आम्ही महाराजांना खूप मानतो आणि गडावर गेल्यावरती गर्लफ्रेंडचं नाव लिहून पवित्र गड खराब करतो. आम्ही मराठे म्हणून माज दाखवतो, पण मुलींना छेडल्याशिवाय आमचा दिवस कुठे जातो. महाराज आजचा काळ मुलींसाठी वाईट होतो, आपण आशा करूनही मुलगा कुठे सुधारतो. GFBF हा तरुण पिढीचा आवडता विषय बनतो आणि आई वडिलांच्या विश्वासाला हळूहळू तडा जातो. महाराज आज 4 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही. मुलीवर अत्याचार करताना तुमच्याबद्दलचा आदर कुठे जातो. बायकोचं ऐकून मुलगा आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडतो. माझी जात मराठा म्हणून गर्वाने सांगतो. एखादा कुठला निघतो नशीबवान, बायको स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे त्यांना सांभाळते. मुलगी होणं सोपं नसते हे मुलगी झाल्यावरती कळते. समाज मुलाला नाव ठेवतो जणू मुलगी कधी चुकतच नसते. महाराज तुमच्या वेळी हे सगळं नव्हते. परस्त्रीला तुमचे मावळे बहीण मानत होते. महाराज तुम्ही हवे होते. आजचा तुमच्या काळचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र जरा वेगळाच होता. महाराज तुम्ही हवे होतात या महाराष्ट्राला. महाराज परत एकदा या.